कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा थांबा थांबा थांबा, मी लावते, थांबा। झालं झालं झालं, ठीक आहे। बाबा काय झालंय तुम्हाला? काही नाही। मग तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी? जे बोलायचं होतं ते काल बोललो। आता आता काय? आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये। मला नाही बोलायचं। बाबा थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी। पण मला नाही बोलायचं। का? हे बघ, आपण बोललो ना की वाद होतात, आणि असं सणावाराला वाद नकोयत घरात। नाही होणार बाबा आता वाद। काल झालाच ना वाद। तो वाद कुठे होता बाबा? मग काय होतं? चर्चा, आपण चर्चा करत होतो ना। हे बघ, ती नुसती चर्चा नव्हती। मी तुला पर्याय देत होतो। अगं तिथेच अडकून राहण्यात काहीच अर्थ नाहीये हे सांगत होतो तुला। पण तुला काही माझं म्हणणं पटत नाही। हे बघ, मला तुझं म्हणणं पटलं नाही, म्हणून मी असं ठरवलं की आता आपण काहीच बोलायचं नाही। बाबा असं नका ना करू प्लीज। हे बघ, हे केलं ना तर वाद होणार नाहीत आपल्या। पण आपल्याला पर्याय मिळणार आहे का असं गप्प बसून? हे बघा बाबा, काल तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं, मी माझं म्हणणं सांगितलं। ठीक आहे, आपल्याला नाही पटली एकमेकांची मतं, पण म्हणून आता आपण एकमेकांशी बोलायचंच नाही, गप्प बसायचं? बाबा तुम्हीच आम्हाला नेहमी शिकवता ना, काहीही झालं तरी मनात काही ठेवायचं नाही, मनातलं बोलून मोकळं व्हायचं। मतभेद असले तरी चालतील, पण मनभेद असता कामा नये, तुम्ही शिकवता ना आम्हाला। मग आता तुम्हीच असे का बरं वागताय? कसं सांगावं राव आई साहेबांनी? नाही यायचंय मला फॅक्टरीत, नाही साजरा करायचा मला कुठला सण। नको येऊ सण बिन एकट्यानं साजरा करायला नको वाटायला राव। मास्तरीनबाईंनी वचन दिलं मी आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांच्या संग साजरा करीन, पण तसं काय होईना झालं की राव। आता एकटा पडलोय, नको झाला येऊ एकटेपणा, बाद झाला आता। लय शिरीस होत चाललंय आता सगळं। वाटलं होतं 2-4 दिवस मास्तरीनबाईला इथले जातील, माहेरला राहतील, येतील परत, एवढं लावून धरतील हे भांडण, असं का वाटलं नव्हतं। कळणं झालंय राव काय करू। रोज उठलं की वाटतंय मास्तरीनबाईंचा चेहरा दिसावा, सगळं पूर्वीसारखं नीट व्हावं। कुठलं काय, सगळं बिघडत चाललंय अजूनच। सांगता बी येईना, सहन बी होईना। लवकर मार्ग काढायला लागणार याच्यातनं काय तर। हो मास्तरीनबाई, तुम्हीच काढा घेऊ आता मार्ग। विद्यार्थी आडलाय तुमचा, घ्या की समजून विद्यार्थ्याला। हा, या की आपल्या घरला परत। हे काय अधिपती, तुम्ही अजून तयार नाही झाला? नको आई साहेब। अहो फॅक्टरीत तर फोन यायला लागले, थांबलेत आपल्यासाठी लोक। तुमच्या हस्ते होळी पेटवायची आहे, तुम्ही आल्याशिवाय काय तिकडे कोणी होळी पेटवणार नाही। आणि या वर्षी लई भारी बेत केलाय सगळ्यांनी। सगळ्या बायकांनी मिळून पुरणपोळीचा महाप्रसाद दाखवायचं ठरवलंय। आणि त्या बायकांचं असं म्हणणं आहे की आज होळीच्या मुहूर्तावर तुम्ही टेस्टिंग करून बघा, आणि तुम्हाला जर का पुरणपोळी आवडली तर मग आपण मोठमोठ्या ऑर्डरी घेऊ। हा, सगळ्या जणी पुढं होऊन सगळी आपापली कामं करतात, आणि मेन म्हणजे कुणाशी वाद न घालता आपापली नेटानी कामं करतात। लोणची, पापड, मसाले याच्या ऑर्डरी घेतच होत्या, आता पुरणपोळीचं लई मनावर घेतलंय त्यांनी। तुम्हाला खरं सांगू आई साहेब, ही सगळी मंडळी एवढ्या उत्साहानं राबत्यात त्याचं कारण तुम्ही पण आहे। एवढी वर्ष तुम्ही वैयक्तिक संपर्क ठेवलाय सगळ्यांसंग, त्यांच्या घरात जाऊन ख्याली खुशाली विचारताय तुम्ही वरचीवर, त्यासनी शाबासकी देताय, म्हणताना ती पण झोकून देऊन कामं करतात। कसं आहे अधिपती, आपलं फॅक्टरीतलं कुटुंब आहे का नाही ते खुश राहिलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। हॅपी, आपलं काय म्हणणं आहे? हॅपी 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 हॅपी। मग त्यासाठी आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही करत असतोय, बाकी कष्ट त्यांचेच आहेत। पण महिला कामगार आपल्या फॅक्टरीत आल्यापासून फॅक्टरीचा चेहरा मोहराच एकदम बदलून गेला। लय भारी केलं तुम्ही महिला कामगारांना आपल्याकडे काम देऊन। नाही ते मी नाही केलं आई साहेब। मग अहो मास्तरीनबाईंचीच आयडिया होती ती महिला कामगारांची भरती करायची म्हणून। आता त्यांनी केलं काय, तुम्ही केलं काय? तुमच्या अर्धांगिनी आहेत त्या, एकूण एकच।
हा पण आता आमच्या अर्धांगिनी नाहीत नव इथं आमच्या संग. अरे राहू दे ना. राहून दे, मी ठेवतो. काय ग, काय झालं असायला? अरे हा व्हिडिओ बघ ना. कसलं भारी ना गय बाळ. हो ना. मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? तुझा प्रश्न काय त्यावर डिपेंड करतं. म्हणजे तू माझ्याशी खोटं पण बोलतोस? तसं नाहीये ग, तू असं अचानक हल्ला केलास ना म्हणून म्हटलं. तसे मी तुझ्याशी कधी खोटं बोलत नाही, आणि जर का खोटं बोललो ना तर मग येऊन खरं सांगतोस तुला. मी एवढंच विचारलं की तू माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर देशील का नाही. देईन बाई खरं उत्तर. बोल. मला तू खोटं का बोललास की तुला लहान बाळ आवडत नाही म्हणून? तर हे काय मध्येच ग. तू उगाच बोलण्याला फाटे फोडू नकोस. तू मला शब्द दिलायस की मी जे काय विचारेन त्याचं खरं खरं उत्तर दे. मग मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरच द्यायची. तू का खोटं म्हणालास की तुला लहान बाळ आवडत नाही म्हणून? नाहीच आवडत. तुला जर लहान बाळ आवडत नसतं ना तर मी दाखवलेला व्हिडिओ बघून हे बाळ किती छान आहे, किती गोड आहे असं बोलला नसतास तू. ते व्हिडिओचं अगं ते मी अशी सहजच कमेंट केली ग, बाकी काय मनात नव्हतं माझ्या. नाही ओमकार, ती कमेंट सहज नव्हती. तू व्हिडिओ बघत असताना मी तुझ्याकडेच बघत होते आणि तुझ्या चेहऱ्यावरून कळत होतं की तो व्हिडिओ तू मनापासून एन्जॉय करतोयस. कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखते मी तुला, तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला. खरं सांग, तुला हवंय ना बाळ? असं गप्प बसून कसं चालणार ओमकार? अधिपती भाऊजी काय म्हणतात, बोलण्याने प्रश्न सुटतात. मग आपण नको का या विषयावर बोलायला? बरं, माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू अधिपती भाऊजींना मानतोस ना? मानतो आणि त्याच्यासाठी काही करू शकतो मी. मग तुला त्यांची शपथ आहे? शपथ वगैरे देऊ नकोस प्लीज. मी प्लीज म्हणते ओमकार, मला खरं सांग, तुला हवंय ना बाळ? हो की नाही मध्ये उत्तर द्या. शिवानी बघ, मी तुला किती वेळा सांगितलं या विषयावर चर्चा नको. अरे पण मला हवाय ना हा विषय. ओमकार मला हवंय रे बाळ. बाबा, तुम्ही लहानपणी जे शिकवलं ना आम्हाला ते मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. बोललं की प्रश्न सुटतात, तुम्हीच म्हणता ना. मग आता गप्प का आहात तुम्ही? का बोलत नाहीयेत माझ्याशी? बाबा, आपण बोलूया ना. आपण सगळे मिळून प्रश्न सोडवूया. तुम्हाला राग आला ना माझा, तुम्ही रागवा, ओरडा, मला तुमचा हक्क आहे तो. आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवूया. तुम्ही काही करा बाबा, पण प्लीज असा आबोला नका धरू. अगं, मलाही नाही आवडत हे, पण मी बोललो ना की तुझं मन दुखावलं जातं आणि ते मला नाही आवडत. आणि दुसरं म्हणजे तुझ्या सासरचे अधिपती आत्ता जे तुझ्या बरोबर वागतायत ना, ते नुसतं आठवलं तरी सुद्धा माझी खूप चिडचिड होते ग. तुम्ही चिडचिड नका करून घेऊ. या बसा इथे, बसा बरं, या, शांत व्हा. अगं, असं कसं म्हणतेस तू? ते कसंही वागतील आणि आपण सहन करायचं? नाही, अजिबात नाही बाबा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या सगळ्यात अधिपतींची काही चूक नाहीये. हे बघ, त्यांचा विषय निघाला ना की तू त्यांची वकिली करायला लागतेस आणि मग माझी आणखीन चिडचिड होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.